नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहासोबत, दुधासोबत किंवा कॉफीसोबतही बिस्किटं आवर्जून खावीशी वाटतात. पण ती खाल्ली की थोडासा गिल्ट पण येतो की अरे हे तर काही पौष्टिक नाही आहे. तर अशी पौष्टिक असणारी आणि जी मुलांनाही खायला देताना आपल्याला अजिबात अपराधी वाटणार नाही किंवा गिल्ट वाटणार नाही की अरे घरच्या घरी केलेली आहेत आणि पौष्टिक पिठाची आहेत, तर अशी ही पौष्टिक बिस्किटं आज आपण करणार आहोत. अतिशय सोपी कृती आहे. चला करूया. 4 चमचे मी बटर घेतलेले आणि 1/3 कप इतकं गुळाची पावडर घेतली आहे. तर तुम्ही बटरच्या ऐवजी तूपही वापरू शकता आणि त्याच्यानंतर गुळाच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन शुगर वापरू शकता, खडीसाखर वापरू शकता. असे वेगवेगळे पर्यायही तुम्ही वापरून बघू शकता. हे छान फेटून घ्यायचं आहे. ब्लेंडर पण लागणार नाही. याच्यासाठी तुम्ही व्हिस्कनी हे करू शकता, चमच्यानी करू शकता. काहीच हरकत नाही आहे. आणि हे थोडंसं फेटून फक्त एकत्र होण्या इतपतच करून घेतलं तरीही चालणार आहे. जास्त फेटायची याला गरज पडत नाही केकसारखं. त्याच्यानंतर आपण अर्धा कप आणि त्याच्यावरती 4-5 चमचे इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी 1/4 कप इतकं मी कणिक घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2-3 चमचे कोको पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे बदाम पावडर घेतलेली आहे आणि अगदी 1/2 टीस्पून छोटासा कॉर्नफ्लॉवरचा पावडर घेतलेला आहे, अर्थात कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून इतकं मी बेकिंग पावडर घातलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल इतकी पिठं घातलेली आहे, तर तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर स्किप करू शकता किंवा नाचणीचं पीठ कणकेच्या ऐवजी कणिक आणि नाचणीचं पीठ जितकं जे घेतलं आहे त्याऐवजी पूर्णपणे नाचणीचं पीठ वापरू शकता. कणकेचं प्रमाण कमी करू शकता किंवा बदामाची जी पावडर घेतलेली आहे ती पण तुम्ही हवं तर स्किप करू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही थोडं प्रमाण इकडे तिकडे केलं तरी काही हरकत नाही आहे. पिठं सगळे एकत्र झाल्यानंतर गूळ आणि बटरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर थोडा वेळ असेल तुमच्याकडे तर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडं घट्ट होण्यासाठी ठेवू शकता. बटर एखाद वेळेला मेल्ट होऊन हे थोडंसं पातळ होण्याची मिश्रण शक्यता असते, त्याच्यामुळे नाही तर ताबडतोबही करू शकता. तर हे खाली वरती असा बटर पेपर घेतला आहे मी छानपैकी पोळपाटावर घ्यायचं असं आणि लाटून घ्यायचे आणि मी यावेळेला असे छान हाईड अँड सीकचे जसे बिस्किट असतात त्या पद्धतीने आपण हे लाटून घेतल्यानंतर याला व्यवस्थित चौकोनी आकार द्यायचा आणि थोडंसं डिझाईन म्हणून चाकूनीच मी याला अशा रेघा करून घेतलेल्या आहेत. तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरीही चालेल. अशीच एक नाचणीच्या बिस्किटांची अर्थात कुकीजची रेसिपी पण मी काही दिवसांपूर्वी टाकली होती. तीही तुम्ही जर बघितली नसेल तर आवर्जून बघा. ही बिस्किट अतिशय खुसखुशीत होतात, खूप छान चवीची लागतात. लक्षातही येत नाही की ही नाचणीची बिस्किट आहे, म्हणजे मुलांना तुम्ही चॉकलेटची बिस्किट आहे असं म्हणून सुद्धा खपवून टाकू शकता. तर अशी ही कुरकुरीत होणारी बिस्किटं ओव्हनमध्ये करा, कुकरमध्ये करा, मायक्रोवेव्हला करा, OTG आणि तुम्ही एअर फ्रायरलाही सुद्धा हे करू शकता. प्रमाण थोडंसं इकडे जास्त तुम्हाला टेम्परेचरचं करावं लागेल इतकंच. तर हे मी 180 डिग्री सेल्सिअसवर अगदी 10-12 मिनटामध्ये हे बिस्किटं होऊन जातात. थोडंसं लक्ष ठेवावं लागतं जितकं आपण पातळ केलं आहे त्या पद्धतीने, नाहीतर ही पटकन जळायची शक्यता असते. त्याच्यामुळे अगदी 5-6 मिनटं झाल्यानंतर थोडं चेक करत राहायचं. तर प्रमाण आणि त्याचा लागणारा वेळ फक्त एवढ्यामध्ये बदल होऊ शकतो. बाकी हे तुम्ही प्रमाण अगदी डोळे झाकून बिस्किटाचं घेऊ शकता आणि खूप छान होणार ही बिस्किट आहे. भरपूर होतात एवढ्या ह्याच्यामध्ये आणि नक्की तुम्ही मुलांना खुश करू शकता घरच्या घरी असा छानसा पदार्थ करून. तेव्हा आवर्जून अशी पौष्टिक बिस्किटं घरी करून बघा. अतिशय रुचकर लागतात आणि स्वादिष्ट होतात आणि मस्त होतात. त्याच्यामुळे नक्की करून बघा. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशा छान रेसिपींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटत राहूया अशा आपण छान छान रेसिपींसह पुढच्याही भागांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाणी जे यज्ञ कर्म.